आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांची माघार। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गटात तडजोड। निवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे सामना। नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे, धनराज विस्पुतेंची माघार। अखेरच्या क्षणी राजेंद्र विखे आणि धनराज विस्पुते यांची माघार। काँग्रेस नेते दिलीप पाटील आणि उद्धव ठाकरे यांचा फोनवरून संवाद। दिलीप पाटलांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ठाकरेंनी आभार मानले। विवेक कोल्हेंशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांची धाड। नाशिक शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यावर धाड। कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचा पेच सुटला। शिंदे गटाच्या संजय मोरेंची निवडणुकीतून माघार। भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा। कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि शिंदे गटात बॅनरवर बंटी पाटलांच्या समर्थकांनी लावलेल्या कशी वाजवली घंटी या बॅनरला तूच वाजवणार घंटी। 2024 विधानसभेला अशा आशयाचा मजकूर लिहित प्रत्युत्तर। स्वतःच्या स्वार्थासाठी राजू शेट्टींनी कार्यकर्त्यांना बाजूला केलं, मात्र जनतेने त्यांना धडा शिकवला। राजू शेट्टींच्या माझं काय चुकलं या सोशल मीडियावरील पोस्टवर सदाभाऊ खोत यांची टीका। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी घेतली जरांगेंची भेट। उपोषणस्थळी जाऊन निंबाळकर आणि कैलास पाटलांकडून जरांगे पाटलांची विचारपूस। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। प्रशासनाच्या वतीने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट। मागण्यांबाबत सकारात्मक उपचार सुरू ठेवावेत, शेळकेंची विनंती। अहमदनगर येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यपालांना पाठवण्यात आलं निवेदन। मराठा आरक्षणाचा सगळीसोयऱ्यांचा आदेश काढून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठवण्यात आले निवेदन।